सागर संविधानामध्ये आपलं आज आपण या यशवंतनगरच्या शिवपार्वती मंदिराच्या जवळ आलेलो आहे. तर साहेब आम्ही हा जे एक माळशिरस वकील बांधवाकडून एक जागर संविधानाचा म्हणून हा एक कार्यक्रम आम्ही जनसामान्यापर्यंत अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत हे भारतीय राज्यघटना समजावी याच्यासाठी जागर संविधानाचा जो कार्यक्रम घेतला आहे तो प्रत्येक आठवडा बाजारामध्ये जाऊन आम्ही तो कार्यक्रम घेत असतो. तर त्या कार्यक्रमामध्ये साधारणपणे आम्ही 10 ग्राम चांदीचं नाणं एखाद्या म्हणजे व्यक्तीला आम्ही 3 प्रश्न विचारतो आणि 3 प्रश्नानंतर त्यांनी जर तिन्ही प्रश्नाची उत्तर अचूक दिली तर त्यांना आम्ही 10 ग्राम चांदीचं नाणं देतो. तर हा जो उपक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटतो? सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव सतीश पांडुरंग शिंदे, चौंडसवाडी माजी सरपंच. तर हा उपक्रम जी तुम्ही वकील बांधवांनी जी राबवलेला आहे हा पूर्ण कौतुकास्पद हा उपक्रम आहे. हा मला तर वाटतं की महाराष्ट्रात हा प्रथमच एक नंबरचा उपक्रम आहे. हे एवढ्यासाठी मी कशासाठी म्हणतोय तर कारण जी बाबासाहेबाविषयी आणि संविधानाविषयी जी जागर जी संविधानाचा कार्यक्रम चालता बोलता जी तुम्ही ठेवलेला आहे या सर्वसामान्य माणसांना जे प्रश्न हे होते संविधानाचं अंमलबजावणी कशी आहे त्याच्याबद्दल तुम्ही बरीच माहिती लोकांना झालेली आहे. आणि तुम्ही जे हा उपक्रम जे ठेवलेला आहे या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना व प्रौढ माणसांना संविधानाबद्दल बरीच माहिती मिळणार आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा बाबासाहेबांनी सांगितलंय मला नाचून डोक्यावर घेण्यापेक्षा मला वाचून तुम्ही डोक्यात घ्या. हा उपक्रमाला एक समोर शूट होते. तरी तुमचा जे हा उपक्रम आहे त्या फार मोठा कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जी विद्यार्थ्यांना असेल प्रौढ माणसाला असेल मध्यम माणसाला संविधानाबद्दल माहिती व बाबासाहेबांबरोबर माहिती चांगल्या प्रकारे मिळालेली आहे. आणि तुमचा हा उपक्रमाचं पूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. आणि मी सुद्धा तर हा जो काही उपक्रम आहे त्याची गरज वाटते का तुम्हाला? हो हो, चालू विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जे सांगितले जातात किंवा काय शिकवलं जातं त्याच्यापेक्षा हा उपक्रम मुलांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचलेला आहे आणि मुलांना संविधानाची जनजागृती चांगल्या प्रकारे झालेली आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला जे काय प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल तुमचं आम्ही आभारी. धन्यवाद.